हेलो, नमस्कार। भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश द्वारा आयोजित #लॉकडाऊन मुवमेंट अटल युवा संवादात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी 3 गोष्टी हव्यात. एक म्हणजे महत्वाकांक्षा, दुसरी म्हणजे ध्यास आणि तिसरी दृढ विश्वास. आणि आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी उपस्थित आहे एक यशस्वी व्यक्तिमत्व. आपल्या नेत्या, भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार आदरणीय पूनमताई महाजन. ताई नमस्कार. नमस्कार श्यामली. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश तर्फे आपले हार्दिक स्वागत. धन्यवाद. ताईबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर भारतीय जनता युवा मोर्चाच्या त्या राष्ट्रीय अध्यक्ष आहे. तर उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या त्या सलग 2 वेळा खासदार म्हणून निवडल्या गेल्यात. केंद्र सरकारच्या विदेशी व्यवहार समिती, संसदीय स्थायी समिती, वस्त्र उद्योग सल्लागार समिती अशा विविध समितीच्या त्या सन्माननीय सदस्य आहेत. यासोबतच खासदारांच्या भारतीय इस्रायल फिकी फोरमच्या त्या सन्माननीय अध्यक्ष आहेत. तसेच भारत जपान फिकी फोरमच्या सह अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांच्याकडे जबाबदारी आहे. यासोबतच महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशनच्या त्या अध्यक्ष म्हणून सुद्धा काम बघतात. माझे सहकारी बादलजी कुलकर्णी यांना विनंती करते की यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे थोडक्यात कार्य सांगावे. ताई नमस्कार. नमस्कार बादल. स्वामी विवेकानंद म्हणतात, तुम्ही समाजाची किती व कशी सेवा करू शकता यावरच तुमच्या आयुष्याची सार्थकता अवलंबून असते. आणि याच सूत्राला अनुसरून भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार आदरणीय पूनमताई महाजन, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष माननीय योगेश अण्णा टिळेकर, प्रदेशाचे प्रभारी माननीय श्री संजयजी कोटगे तथा प्रदेश महामंत्री माननीय श्री विक्रांतजी पाटील यांच्या तथा समस्त वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 23 मार्च पासून भारतीय जनता युवा मोर्चा रस्त्यावर उतरून कार्य करीत आहे, गरजूंपर्यंत सेवा पोहोचवित आहे. जसे आगामी काळात रक्ताचा तुटवडा भासू शकतो याची पूर्वकल्पना घेऊन आम्ही प्रत्यक्ष रक्तदान तथा इच्छुक रक्तदाते असे मिळून 16,300 लोकांची संकलन सूची तयार करू शकलो आहे. आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून पीएम केअर्सला भारतीय जनता युवा मोर्चाच्या आव्हानावर थोडे नव्हे तर 73,07,000 एवढी मदत आम्ही पाठवू शकलेलो आहे. वॉरियर्स अगेन्स्ट कोरोना या संकल्पनेअंतर्गत असे अराजकीय युवक जे राजकारणापासून दूर आहे मात्र त्यांना सेवा कार्य करण्याची उर्मी त्यांच्यामध्ये आहे, अशा थोड्या नव्हे तर 13,000 युवकांपर्यंत आम्ही पोहोचलो आहे व सेवा कार्यांमध्ये त्यांना समाविष्ट करून घेतलेलं आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो. यासोबतच गरजूंना मदत म्हणून धान्य वाटप असेल, किराणा वाटप असेल, फूड पॅकेटचे वाटप असेल, या माध्यमातून 3,97,000 लोकांपर्यंत आजपर्यंत भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते पोहोचवून त्यांना आम्ही मदत केलेली आहे. आजच्या आपल्या प्रमुख वक्त्या माननीय पूनमताईंना विनंती करतो की त्यांनी आजच्या त्यांच्या विषयाला म्हणजेच लॉकडाऊन नंतरचा युवा भारत या विषयाला त्यांनी सुरुवात करावी. माननीय पूनमताई. धन्यवाद बादल. सगळ्यात पहिल्यांदा आज मला खूप बरं वाटतंय ज्या महाराष्ट्राच्या मातीतून आशीर्वाद देऊन राष्ट्रीय युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले, जिथून जन्मभूमी आणि कर्मभूमीतून काम करून आज पूर्ण देशात मला काम करायला मिळतं. काश्मीर से लेके कन्याकुमारी तक, अटक से लेके कटक, मी पूर्ण भारताचा दौरा केलेला आहे आणि हे सौभाग्य माझं आहे की या महाराष्ट्राच्या मुलींनी ज्या पद्धतीने आम्ही एक प्रदेश सोडला नाही, अंदमान निकोबार असो, लक्षद्वीप असो, पूर्वोत्तर राज्य कोणतीही असो किंवा श्रीनगरमध्ये युवा मोर्चाचा 3 दिवसाचा फार मोठा कार्यक्रम जो ऐतिहासिक झाला आपल्या पूर्ण या कार्यकालात, मला वाटतं हे फक्त महाराष्ट्राच्या मातीतून आशीर्वाद मिळाल्यामुळे आणि इकडून मला सगळ्यांनी प्रेम दिल्यामुळे मी पोहोचू शकले. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा माझ्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि प्रेक्षकांना माझा नमस्कार. मी ही कामना करते तुम्ही स्वस्थ आहात, व्यवस्थित आहात, निरोगी आहात आणि घरीच आहात, बाहेर निघत नाही आहात ही तुमच्याकडून अपेक्षा करते. विषय हा जो मला युवा मोर्चाने दिला त्याच्यावर मी फार विचार करण्यापेक्षा मला असं वाटलं की मनातून मला काय वाटतं अँड हाऊ डू वी ॲज युथ लुक टुवर्ड्स इंडिया. महाराष्ट्राचा तो तरुण असो, तो तमिळनाडूचा तरुण असो, तो नागालँडचा तरुण असो, तो श्रीनगर मधला तरुण असो, तो काश्मीरच्या व्हॅली मधला तरुण असो,
प्रत्येक तरुणाच्या स्वप्नाला पुढे घेऊन जाण्यासाठी ज्या पद्धतीने NDA 1 आणि NDA 2, मोदी 1 आणि मोदी 2 ज्या पद्धतीने काम करत आहे, त्या कामाला कुठे ना कुठे आडकाठी आली. पण त्या आडकाठीच्या नंतर सुद्धा तो युवा कसा सक्षम होईल, कसे आपण आत्मनिर्भर बनू आणि कसा भारत या सगळ्या जागतिक, या पॅन्डेमिक ज्याला म्हणतो, या जागतिक पूर्ण त्रासातून पुढे कसा जाईल, यासाठी जे प्रयत्न होत आहेत ते प्रयत्न प्रत्येक युवकांनी समजून घ्यावेत ही अपेक्षा करते. आणि त्याच्यातून स्वतःचा फायदा प्रत्येक युवकांनी करावा. त्याचा फायदा झाला तरच देशाचा फायदा होईल. हे मी नेहमी म्हणते की प्रत्येक युवकाचं स्वप्न हे देशाच्या स्वप्नाबरोबरच जुडलेलं असतं. और जब देश का युवा तय करता है तो ही देश आगे बढ़ता है. त्यामुळे त्या सगळ्या युवकांना माझा नमस्कार आहे. मुद्दा असा दिलाय लॉकडाऊन नंतरचा युवा भारत. आता तर आजच आपलं लॉकडाऊन 4.0 चौथं लॉकडाऊन वाढलेलं आहे 31 मे पर्यंत. त्याच्या पुढे काय होईल आणि काय नाही होणार ते आपल्याला कळतच राहील. ज्या पद्धतीने लॉकडाऊनवर ज्या चर्चा चालू राहिल्यात की लॉकडाऊन लवकर झाला, फार लांब राहिला, त्या लॉकडाऊनमुळे आपण भरपूर म्हणजे युवक इतके हुशार आहेत आणि आज आपल्याला वेळ आहे, इतका अभ्यास होतो सोशल मीडियामध्ये की वाय दिस लॉकडाऊन इज इम्पॉर्टंट टू अस. जेव्हा लॉकडाऊनचा निर्णय केला होता, त्या लॉकडाऊनचा निर्णय का महत्वाचा होता हे आपल्याला आज कळतंय की ज्या पद्धतीने संख्या वाढलाय, आकडा 90,000पर्यंत भारताचा गेलाय, पण तो आकडा 10 पटीने वाढलेला असता अशा पद्धतीने लॉकडाऊन आपण ठेवलं. समजा लॉकडाऊन नसतं तर हा आकडा 10 पटीने, 20 पटीने किंवा 70-80 पटीने वाढलेला असता, जो वाढला इटली, इंग्लंड, युरोपच्या पूर्ण देशात आणि अमेरिकेत वाढला, कारण की त्यांनी लॉकडाऊन पहिल्यांदा सुरू नाही केलं. आपला लॉकडाऊन बघून म्हणजे भारताचा लॉकडाऊन बघून परत नंतर युरोप आणि अमेरिका आणि बाकी राष्ट्रांनी त्याचं पूर्ण अवलंबन केलं आणि एक म्हटलं तर दे फॉलोड इंडियाज आयडिया ऑफ लॉकडाऊन आणि त्यानुसार त्यांनीही प्रयत्न केला आणि म्हणून त्यांच्या या केसेसमध्ये त्या पद्धतीने कमी केसेस होत नाहीयेत, पण केसेसवर थोडा कंट्रोल होण्याचा प्रयत्न होतोय. हा लॉकडाऊन 31च्या नंतर काय होईल, आधी 14 एप्रिलच्या नंतर काय होईल, मग 3 मेच्या नंतर काय होईल, मग 18 मेच्या नंतर काय होईल, प्रत्येक युवक नाही, मला वाटतं भारताचा प्रत्येक नागरिक हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाच्या सोबत आहे. पण याही बरोबर तो हा विचार करतो की समाजात मला आज मी घरी बसली आहे, पण येणाऱ्या माझ्या भवितव्यासाठी काय होत आहे. गेला आठवडाभर आपण बघितलंय की आदरणीय निर्मला सीतारामनजींनी चांगल्या पद्धतीने एक स्टिम्युलस, एक फार मोठं पॅकेज, म्हणजे आपल्या देशाच्या GDPचं 10%, म्हणजे असे बाकी युरोपियन देशांनी पण तेवढंच पॅकेज त्यांच्या देशाला दिलंय. फक्त जपानचं पॅकेज फार मोठं आहे, पण बाकी सगळ्या देशांनी जसं भारताने अवलंबन केले तशाच पद्धतीने पॅकेज त्यांच्या GDPच्या 10% इतकं पॅकेज दिलेलं आहे. ते पॅकेज आहे 20 लाख, मला वाटतं 97,000 कोटींचं. हे पॅकेज काय आहे ते पूर्ण आठवडाभर आपल्याला समजवलं गेलं आणि येणाऱ्या दिवसात आपल्याला कळेल त्या पॅकेजनी प्रत्येक सेक्टरच्या, प्रत्येक भागात असलेल्या प्रत्येक तरुणाचा, शेतकऱ्याचा, महिलेचा सन्मान होणार आहे आणि त्यांच्यासाठी असलेल्या आत्मनिर्भरतेचा जो विचार आपण करतोय तो आपण पुढून घेणार आहे. लॉकडाऊन संपेल त्यानंतर काय होईल, त्याच्यात पहिल्यांदा मला हे म्हणावंसं वाटेल, स्पॅनिश फ्लू 1918ला आला होता. आपण भरपूर लोकांनी याच्यावर अभ्यासही केला जेव्हा करोनावर आपण सगळे चर्चा सुरू करत होतो. तर स्पॅनिश फ्लूच्या वेळेस पण स्पॅनिश फ्लू 2 वर्ष राहिला आणि स्पॅनिश फ्लू मध्ये पण फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह ही गेली, कारण की आता वुहानमध्ये परत करोनाची भीती वाढलेली आहे आणि भरपूर रुग्ण तिथे सापडत आहेत. पण स्पॅनिश फ्लूच्या वेळेस पण असंच झालं होतं. पण स्पॅनिश फ्लूच्या वेळेस इकॉनॉमी वॉज कम्प्लिटली डिफरंट, वर्ल्ड वॉज कम्प्लिटली डिफरंट, नाव इंडिया इज कम्प्लिटली डिफरंट, वर्ल्ड इकॉनॉमी इज कम्प्लिटली डिफरंट. भारताला 1918 आणि 2020 ह्याच्यामध्ये भारताकडे बघण्याची ताकद आणि भारताची स्वतःची आत्मनिर्भरता एवढी वाढली आहे की आज भारत ह्याच्यात पुढे जाऊ शकेल आणि देशाला, फक्त देशाला नाही तर पूर्ण विश्वाला आपल्या सोबत लीड करू शकेल अशा पद्धतीने भारताने तयारी केलेली आहे. फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह आपल्याला स्वतःही माहित नाही, कारण की वॅक्सिनची तयारी होत आहे, औषधं शोधली जात आहेत, सोशल डिस्टन्सिंग महत्वाचं आहे, तोंडावर कपडा टाकणं महत्वाचं आहे, आपण ज्या पद्धतीने हात धुणं महत्वाचं आहे, स्वच्छता महत्वाची आहे. या सगळ्या गोष्टींचे आपण प्रयत्न करत आहोत. का करत आहोत की जोपर्यंत वी डोंट गेट अ राईट आन्सर, जसं पोलिओचं झालं होतं, पोलिओचं वॅक्सिन आलं होतं पण त्याला इरॅडिकेट करायला खूप वेळ लागला आणि आता WHO हेही सांगितले की वी हॅव टू लिव्ह विथ द व्हायरस. आदरणीय पंतप्रधानांनी पण आपल्या मागच्या भाषणात सांगितलं होतं कि हमें जीना पड़ेगा, इसके साथ लड़ना पड़ेगा, हम सब कोशिश करेंगे और भारत आगे भी बढ़ेगा और आत्मनिर्भर भी होगा. हे मुद्दे फार महत्वाचे आहेत, कारण की आत्मनिर्भरता ही कुठून आली आहे. तर मी मागे वळून बघितलं की जेव्हा लॉकडाऊन उघडेल तर व्हॉट आर द थिंग्स वी आर लुकिंग ॲट, हम किस चीज के पास देखेंगे.
सोसायटी, गव्हर्नमेंट, इम्युनिटी, पॉझिटिव्हिटी या 4 गोष्टी लॉकडाऊनच्या नंतर फार महत्वाच्या आहेत. त्या आताही महत्वाच्या आणि लॉकडाऊन झाल्यावरही महत्वाच्या. जेव्हा हळूहळू लॉकडाऊन उघडत राहील, जेव्हा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज चालू होतील, ज्या होत आहेत काही काही जागी, पण ज्या पद्धतीने भारताला अजून पुढे जायचं आहे, ज्या पद्धतीने स्टिम्युलस आपल्याला पॅकेज मिळाले, त्या पॅकेजनी प्रत्येक तरुणाला नोकरी मिळावी, प्रत्येकाला स्वतःला आत्मनिर्भर करण्यासाठी ज्या पद्धतीने त्या पॅकेजचा वापर व्हावा, यासाठी 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. समाज, सरकार, आपली प्रतिकार शक्ती आणि सकारात्मकता. समाज, जोपर्यंत समाज ठरवणार नाही, तुम्ही इतिहासात बघितलं तर प्रत्येक देश पुढे जेव्हा जातो, केव्हा जातो प्रत्येक देश पुढे? जेव्हा त्या देशाच्या समाजाने, तिकडच्या तरुणांनी ठरवलं असतं की हाँ, हम भी देश की आइडिया ऑफ आवर कंट्री, वी विल गो विद दैट. हम उस देश की विचारों के साथ आगे बढ़ेंगे, खुद भी आगे बढ़ेंगे और देश को भी आगे बढ़ाएंगे. आणि तीच आयडिया फार महत्वाची. त्यामुळे समाजाने जेव्हा ठरवलं की नाही, आम्ही करोनाच्या विरोधात लढणार, ज्या पद्धतीने सरकार आम्हाला सांगते, आमचे पंतप्रधान आम्हाला सांगतात, आम्ही त्या पद्धतीने त्या गोष्टीचा वापर करू, जे लोक करतात. आणि आम्ही धन्यवाद करतो प्रत्येक भारताच्या नागरिकाला की त्यांनी तो आमच्यावर विश्वास ठेवला. तर तो समाज जेव्हा ठरवेल तर आपण चांगलं काम करू. सरकार, समाजाबरोबर सरकारने पण हे काम करणं फार महत्वाचं आहे. तर समाज आणि सरकारांनी एकत्र काम करणं, त्याला घेऊन जाणं फार महत्वाचं आहे. प्रतिकार शक्ती, इम्युनिटी. भारतात इम्युनिटी त्या पद्धतीने जास्त आहे, कमी मला माहित नाही, पण प्रत्येक भारतीय हा सक्षम आहे इम्युनिटीसाठी, प्रतिकार शक्तीसाठी. आयुष मंत्रालय हा प्रयत्न करतोय. आपल्याकडे आयुर्वेद आहे. वी जस्ट डोंट हॅव नॉर्मल मेडिसिन्स. वी हॅव आवर कल्चर, आपली संस्कृती आहे. आपल्याकडे आयुर्वेद आहे, आपल्याकडे आयुष मिनिस्ट्रीने सांगितलेले होमिओपॅथी मेडिसिन्स आहेत. म्हणजे इतक्या भरपूर गोष्टी ज्याच्याने आपली प्रतिकार शक्ती वाढावी, यासाठी सुद्धा सरकार प्रयत्न करत आहे आणि सरकार त्यानुसार लोकांकडे पोहोचत आहे. त्यामुळे आपली प्रतिकार शक्ती येणाऱ्या काळात कशी वागेल, how Indian immunity is going to work in this virus, that we have to see. समाज, सरकार, प्रतिकार शक्ती आणि या सगळ्यांना जोडणारी फार महत्वाची गोष्ट आहे सकारात्मकता. इफ यू आर नॉट पॉजिटिव, जब आप सकारात्मक भाव किसी भी चीज के लिए नहीं रखोगे, चीजें ठीक नहीं होती. सिर्फ हर वक्त निराशावादी रहेंगे, कुछ नहीं होगा, अभी पता नहीं इस वायरस से क्या होने वाला है, तो कुछ नहीं होता. लेकिन जब आप विश्वास रखोगे की हाँ होगा और अच्छा होगा, तो बिलकुल अच्छा होगा. त्यामुळे आशावादी, निराशावादी हे 2 ग्रुप झालेले आहेत. आणि मला वाटतं भारतात आशावादी खूप जास्त आहेत, निराशावादी फार कमी आहेत. आशावादी लोक निराश होऊ शकतात, पण ते आशा सोडत नाहीत. पण निराशावादी लोक हे फक्त नेगेटिव्हिटी, नकारात्मक विचाराला घेऊन पुढे जातात. त्यामुळे फार महत्वाची गोष्ट आहे सकारात्मकता. समाज, सरकार, प्रतिकारात्मक शक्ती आणि सकारात्मकता. ही मी ह्याच्यासाठी बोलले कारण की वेन वी आर लुकिंग फॉरवर्ड आफ्टर लॉकडाऊन, व्हॉट द यूथ वॉन्ट्स फ्रॉम द नेशन. ज्या गाडीला आपण एकदम पुढे धावत घेऊन जात होतो, तिथे आज एका अननोन एनिमी, म्हणजे न दिसणारा असा एक राक्षस आपल्या दारापाशी येऊन ठाकला आहे. माझ्या मतदारसंघात 50% माझे युवा मोर्चाचे कार्यकर्ते कोणी पॉझिटिव्ह झाले, कोणी क्वारंटीन झाले, म्हणजे कामं करत करत प्रत्येक जण आजारी पडत आहे. पण त्यांची सकारात्मकता एवढी स्ट्रॉंग आहे, ते कामही करत आहेत आणि ते त्यानुसार जे काही नियम आहेत त्याचं पालनही करत आहेत. पण ऑल अ पॉझिटिव्ह, आणि त्या सकारात्मकतेला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. जेव्हा हे मी सगळं का सांगते, कारण की त्याच्या मागचा इतिहास असा आहे. आफ्टर फर्स्ट अँड सेकंड वर्ल्ड वॉर, द ग्रेट डिप्रेशन, आपण आता भरपूर गोष्टींना अभ्यास करतो. स्टिम्युलस पॅकेज, द ग्रेट डिप्रेशन, व्हॉट हॅपेंड, तेव्हा काय झालं होतं, अमेरिकेने काय पॅकेज दिलं होतं, FDRचं काय होतं, आपण भरपूर असे अभ्यासही करतो. पण त्याच्याने मी तुम्हाला अजून पुढे आणून दुसऱ्या जागतिक युद्धाविषयी बोलू इच्छिते. आणि मी इतिहासाची चाहती असल्यामुळे, थोडा अभ्यास करत असल्यामुळे, कारण की जब तक तुम्हें तुम्हारा इतिहास नहीं समझ आएगा तो तुम्हारा भवितव्य कभी भी ठीक नहीं रहेगा. त्यामुळे मी प्रत्येक वेळेस इतिहासात जाऊन बघते की कसं काय झालं होतं, आणि त्याचीच कधी ना कधी पुनरावृत्ती होते की देश कसा वागतो, माणूस कसा वागतो, तो विचार कसा असतो. त्याच्यातच तुम्ही जेव्हा दुसऱ्या विश्वयुद्धात बघाल तर युरोपचे भरपूर देश, फ्रान्स असो, जर्मनी असो, जपान असो. जपानला फिनिक्स का म्हटलं, कारण की जपानमध्ये जेव्हा अणुबॉम्बचा एवढा मोठा विस्फोट झाला आणि अर्ध्याहून जास्त जपानचे लोक एकतर दे लॉस्ट देअर लाईव्ह, त्यांचं आयुष्य गेलं, आणि त्यानंतर सुद्धा येणाऱ्या पिढ्यांना त्याचा त्रास होत गेला. पण जपाननी त्याच्यातून एक शिकवण घेतली, शांततेचा विचार घेतला, शांततेचा मार्ग घेतला, प्रत्येक गोष्ट घेतली, पण सकारात्मकता ठेवली. त्या देशाने ठरवलं आत्मनिर्भर होणं फार महत्वाचं आहे. आणि तो क्षण, दॅट वन मोमेंट ऑफ जपान टुक जपान फॉरवर्ड, आणि आज जपान तुम्ही बघा केवढा पुढे आहे. आज जपान
करोनामुळे सहन करत आहे, पण जपान तरी पण त्या सकारात्मक शक्तीत जपान केवढा पुढे गेलेला आहे. म्हणजे एका अणुबॉम्बानंतर एक देश असा पटकन लगेच उठून उभा राहतो फिनिक्स सारखा. त्यामुळेच फिनिक्स म्हणतात जपानला. आणि जपान त्यानुसार पुढे गेला. तुम्ही जर्मनीकडे बघा. जर्मनीचा एवढा काळा इतिहास दुसऱ्या महायुद्धानंतर होता. पण जर्मनीने तो आपला काळा इतिहास मागे सारून जर्मनी पुढे होत गेला. म्हणजे त्या महायुद्धानंतर जर्मनी पूर्णपणे तुटलेला होता. म्हणजे ईस्ट जर्मनी आणि वेस्ट जर्मनी म्हणजे बर्लिन अर्ध इकडे होतं आणि तिकडे होतं. आणि देशाचे 2 तुकडे झाले होते. एक सोव्हिएट साइड होतं आणि अमेरिकन साइड होतं. पण त्यानंतर सुद्धा नंतर एका सकारात्मक विचाराने जर्मनी एकत्र आला. जर्मनी जेवढ्या पद्धतीने तुटलेला देश होता, फ्रान्स जेवढ्या पद्धतीने तुटलेला देश होता, आज जर्मनीमध्ये ऑटोमोबाईल विश्वात नंबर 1 आहे. जपानमध्ये ऑटोमोबाईल विश्वात नंबर 1 आहे. ते सगळे खाली उतरून संपून पुढे आले आणि ती ताकद तुम्हाला दुसऱ्या युद्धानंतर प्रत्येक देशाकडे बघून दिसते. त्यामुळे जेव्हा आदरणीय पंतप्रधानांनी सांगितलं, वी हॅव टू बी वोकल अबाउट लोकल, त्याचा अर्थ काय? लुक इनसाइड यू, लुक इनसाइड यू. तुम्ही तुमच्या आत्मपरीक्षणात बघा, तुमची ताकद समजा. ते आपल्याला सांगतायत, भारताला सांगतायत की हम अपनी ताकद देखे, अपनी ताकद बढ़ाए, अपनी आत्मनिर्भरता बढ़ाए. आणि ती आत्मनिर्भरता तुम्ही मागच्या इतिहासात बघितली तर जपाननी दाखवली, ती आत्मनिर्भरता जर्मनी दाखवली, फ्रान्सनी दाखवली. ती आत्मनिर्भरता तुम्ही बघितलं तर दक्षिण कोरिया, त्यांच्यावर काही महायुद्धाचे फार परिणाम नव्हते, पण दक्षिण कोरियाने गेल्या 30-40 वर्षात एका पद्धतीने एकत्र येऊन आज दक्षिण कोरिया कुठच्या कुठे पोहोचलेला आहे. का? बिकॉज दे लुक्ड इनसाइड देम, दे बिलीव्ड इन देअर प्रॉडक्ट्स. आणि त्यानुसार जसा चीन पुढे गेला तसा भारत, आणि भारताला आज ती ताकद मिळाली की भारत त्यासाठी पुढे जाईल. पण भारताला सुद्धा पुढे जाण्यासाठी त्या आत्मनिर्भरतेसाठी ताकद हवी असते. आपल्याकडे ताकद ही महत्वाची आहे की आपला देश तरुण आहे, देश स्वतःही तरुण आहे आणि देशातली लोकसंख्या सुद्धा तरुण आहे. आज देशातला युवा हा डेमोग्राफिकली डिव्हिडंड त्याला आपण म्हणतो, शहरात असतो, गावात असतो, रुरल, अर्बन, रर्बन, सेमी रुरल, प्रत्येक युवकाला आपण त्या त्या ह्याच्यात भागात भागलेलं असतं. पण तो युवा ठरवतो की त्याला काय करायचंय, की हर किसी की उसकी हुनर की ताकद देना, त्या पद्धतीने मोदी 2.0 त्यानुसार काम करते. तर 2-4 मुद्दे असे आहेत की आफ्टर लॉकडाऊन हाऊ अ युथ लुक्स फॉरवर्ड टू. आजच्या तर निर्मलाजींच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये, प्रेस कॉन्फरन्समध्ये मला एक बरं वाटलं की ऑनलाईन एज्युकेशन, म्हणजे आज मी युवकांशी बोलते तर सगळं पॅकेज सांगायची गरज नाही. व्हॉट अफेक्ट्स मी एज ए यंगस्टर, दैट इज मोर इम्पोर्टेंट. एंड व्हाट अफेक्ट्स अ यंगस्टर, एक युवक को क्या पहली चीज लगती है जिससे वो आगे बढ़ता है और अपने फ्यूचर को या अपने भवितव्य को दिखता है. तो युवा पहिल्यांदा बघतो आपला अभ्यास, आपलं एज्युकेशन आणि आपलं त्याच्याशी जुडलेलं आपलं फ्युचर. आज मला बरं वाटतंय की 100 युनिव्हर्सिटीज, पहिल्यांदा काय होतं, शहरात राहणारे लोक, काही शाळेचे लोक ऑनलाईन कोर्स करत होते, पण आज 100 युनिव्हर्सिटीज आणि गावात असलेल्या शाळांनी सुद्धा आदरणीय पंतप्रधानांनी हे पॅकेज दिलं आहे की प्रत्येक गावात राहिलेला तरुण असो, जो कोणत्याही कॉलेजमध्ये शिकलेला असो, त्या सगळ्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आणून त्याचा वेळ वाया न घालवता हे 2-3 महिने त्याचे जे खराब झालेले आहेत त्याच्यात अजून काम करून ऑनलाईन एज्युकेशनवर काम करावं. मला माझ्या वडिलांची जुनी गोष्ट ह्याच्यातून आठवते. प्रमोदजी नेहमी म्हणायचे, जेव्हा 1996ला राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं आणि त्याच्यानंतर आपली सत्ता आली होती, 16 मे 1996ला सत्ता आली होती, त्याच्या आधी अधिवेशन झालं होतं, तेव्हा ते म्हणले, ते आज ये फोन मेरे हाथ में है, कल हर किसी के हाथ में होगा और भारत टेक्नॉलॉजी में आगे बढ़ेगा. आणि जेव्हा आज ऑनलाईन एज्युकेशनवर बोललं जातं, आज ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बोललं जातं, आज गावात सुद्धा तो फोन असतो, गावात सुद्धा प्रत्येक महिला व्हॉट्सअपवर एकमेकांना आपली इन्फॉर्मेशन देत असते. आज आई व्हॉट्सअपवर वाचून मला सगळं सांगत असते. तर त्या पद्धतीने वी आर लुकिंग फॉरवर्ड टू इंडिया विच इज IT एनेबल्ड स्ट्रेंथ. पंतप्रधानांनी सांगितलं ना, जेव्हा Y2Kचं एवढं मोठं भीषण संकट आपल्यावर आलं होतं, तर त्या संकटाला वाचवलं इंडियन इंजिनियर्सनी. त्यामुळे ती ताकद आपल्याकडे आहे. वो अपने आप को जाननी है, आत्मनिर्भर हमें बनना है. त्यामुळे त्यानुसार IT सेक्टरचा वापर करून गिव्हिंग ऑनलाईन क्लासरूम, मला वाटतं हे आपल्या युवकांसाठी हे खूप चांगली पर्वणी आहे आणि त्याचा वापर करून घेणं फार महत्वाचं आहे. दुसरं, IT सेक्टरमध्ये भरपूर लोक महाराष्ट्रात काम करतात, पूर्ण देशभरात करतात. IT एनेबल्ड भरपूर सर्व्हिसेस सुद्धा असतात. तर वर्क फ्रॉम होम, आय मीन जॉब इज व्हेरी इम्पॉर्टंट, अँड वर्क फ्रॉम होम ही जी कॉन्सेप्ट सुरू केलेली आहे ती IT सेक्टरनी आणि IT मिनिस्ट्रीनी फार चांगल्या पद्धतीने वाढवली सुद्धा आहे. त्याच्याने यू डोंट लूज युअर जॉब बट यू गेट अन ऑपॉर्च्युनिटी टू वर्क फ्रॉम होम.
त्यामुळे मला वाटतं ते फार महत्वाचं आहे. ह्याच्यात अजून एक महत्वाचं मला जे दिसतं युवकांसाठी फार महत्वाचं आहे, की प्रत्येक जण म्हणतं की आय डोंट वॉन्ट टू हॅव अ जॉब. आय डोंट वॉन्ट टू बी अ जॉब सीकर. आय वॉन्ट टू बी अ जॉब क्रिएटर. मला पण एक माझा बिझनेस सुरू करायचा आहे. मला 10 लोकांना नोकऱ्या द्यायच्या आहेत. प्रत्येक वेळेस मला नाही नोकरीची कोणाकडे शिफारस करायची. आणि हे चांगला विषय आहे. त्यासाठी एमएसएमई सेक्टरमध्ये, कारण की छोटे-छोटे बिझनेसेस एवढे महत्वाचे असतात. त्या एमएसएमई सेक्टरसाठी जे 6 कोटीहून जास्त बिझनेसेस एमएसएमई सेक्टरशी जुडले असतात. भारतात कृषीच्या नंतर सगळ्यात मोठं सेक्टर एमएसएमई सेक्टर आहे. छोटे-छोटे आपले बिझनेसेस असतात, आपले कामं असतात, ते उद्योग असतात. त्या उद्योगांना सपोर्ट करण्यासाठी एमएसएमई सेक्टरसाठी 3,00,000 कोटीचं मला वाटतं बिना कोलॅटरलचं 4 वर्षाला एक्सटेंड केलेलं लोन मिळणार आहे. आणि फार महत्वाची गोष्ट, कारण की छोटे-छोटे जे बिझनेस असतात, बिना कोलॅटरलनी कोणी लोन देत नाही. पण आज तो युवक तुटू नये आणि तो पुढे जावा. त्यासाठी एमएसएमई सेक्टरला एवढं मोठी पर्वणी मिळाली आणि त्याचा फायदा युवकांनी करून घ्यावा. कम अप विथ युअर ब्राईट आयडियाज. आपल्या आयडियाज घेऊन तुम्ही पुढे या. तुम्ही सुरुवात करा. मला सगळ्यात पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्समध्ये जेव्हा आदरणीय सीतारामनजींनी सांगितलं की 200 करोड तक के जो बिझनेसेस होते उसे हम इंटरनॅशनल कोई भी कंपनी नहीं लाएंगे, तेव्हा मला खूप बरं वाटलं की आज आपल्या छोट्या कंपन्या त्यांना बिड करायला, त्यांना टेंडर सिस्टम करायला आणि त्यांना ती ताकद मिळते. वोकल फॉर लोकल. हे वोकल फॉर लोकल हीच आत्मनिर्भरता आपल्याला हवी, ती एमएसएमई सेक्टर मधून आपल्याला मिळते. मिडल क्लाससाठी हाच प्रयत्न चालू आहे की मिडल क्लासमध्ये राहणारे आपले लोक, त्यांच्यासाठी जॉब क्रिएशन कसं असावं आणि जॉब सस्टेनेबल कसं असावं, त्यासाठी या गोष्टींसाठी काम चालू आहे. अग्रिकल्चरमध्ये आज मला बरं वाटतं युवा मोर्चाचे आमचे भरपूर महाराष्ट्राचे युवा मोर्चाचे पदाधिकारी सरपंच सुद्धा आहेत. त्यांनी पण मला भरपूर सांगितलं, ताई आजकाल बरं झालंय मोदीजी आल्यापासून ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे माझ्या गावच्या शेतकऱ्याला एपीएमसी मध्ये कोणत्या घड्याळाच्या आमदाराला नमस्कार करावा लागत नाही, तर तो डायरेक्ट ऑनलाईन आपला माल विकतो आणि तो पैसे घेतो. तर हे जे सगळं केलेलं आहे, जेव्हा जॅमची सुरुवात झाली होती काही वर्षांपूर्वी, जनधन आधार मोबाईल, ही कनेक्टिव्हिटीज महत्वाची होती की प्रत्येकाला सम्मान, त्याच्या हातात काम आणि त्याचा डिरेक्ट कनेक्ट टू हिज ओन कन्झ्युमर त्यासाठी देणं फार महत्वाचं होतं. तर शेतीविषयक सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नाबार्ड मधून 86,000 कोटीचं लोन असो, किसान क्रेडिट कार्ड असो, डायरेक्ट ट्रेड हे फार महत्वाचं आहे, कारण की बिचोलियो से डरके रहना हे नेहमी आपल्याला सांगितलं आणि महाराष्ट्रात आपण हे खूप बघतो. त्यामुळे एपीएमसीचं राजकारण सोडून एक शेतकरी आपल्या शेतमालाला त्याला भाव मिळावा, त्यासाठी पूर्णतः आता कमॉडिटी मार्केटच्या इसेन्शियल कमॉडिटीच्या ऍक्ट मध्येच आम्ही बदलाव आणणार आहोत, ज्याच्याने शेतकऱ्याला त्याची ताकद मिळेल. असंही त्याच्यातून दिसतं. मग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असो, विचार करायचे वेगवेगळ्या कलेक्टिव्ह फार्मिंग असो, अशा वेगवेगळ्या विचारांना आपण पुढे ढकलतोय. या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत, आपण करणारही आहोत. पण या सगळ्यासाठी माझी अपेक्षा माझ्या युवकांकडून ही आहे की जोपर्यंत तो सकारात्मक भाव, तुम्ही पूर्ण विश्वाच्या कहाण्या टीव्हीवर बघत असाल, हाऊ द वर्ल्ड इज कोपिंग अप विथ करोना. आज प्रत्येक देश हतबल आहे. तो कळत नाही त्या देशातल्या लोकांना की म्हणजे सगळ्यात बलाढ्य देशापासून एक छोटा देश हा, तो त्याला कळत नाही की आम्ही कसे पुढे जाणार आणि कसं आपली लोकसंख्या ह्याच्यातून त्या इम्पॅक्ट मधून वाचणार. आणि मी नेहमी म्हणते लॉकडाऊन इज नॉट गोइंग टू ओनली इम्पॅक्ट इकॉनॉमिकली ऑन अस, बट इज गोइंग टू इम्पॅक्ट मोर इमोशनली अँड फिजिकली ऑन अस. आणि त्या सगळ्यांचा कुठे ना कुठे कनेक्ट असतो. त्या कनेक्ट पासून आपण सगळ्यांनी आत्मनिर्भर होणं आणि आपण स्वतःला ताकदवर करणं आणि सकारात्मक राहणं हे फार महत्वाचं आहे. आज देशात परिस्थिती अशीच आली, पूर्ण विश्वात परिस्थिती आली. मी ह्याला थर्ड वर्ल्ड वॉर म्हणणार नाही, पण एक पद्धतीचा वॉर पूर्ण जग लढत आहे. आणि आज ज्या पद्धतीने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक देशाला मदत पाठवली, प्रत्येक देशाशी संबंध ठेवला आहे आणि ज्या पद्धतीने त्यामुळे प्रत्येक देश मित्र बनून आपल्याशी संबंध वाढत आहेत, आपली ताकद वाढत आहेत, ह्याच्यावरून ऑपॉर्च्युनिटी, देर इज ऑलवेज अ सेइंग. लोक म्हणतात की जेव्हा काही वाईट घडतं त्याच्यातून 2 गोष्टी आपण करू शकता. अपयशातून तुम्ही हे बघू शकता की आता अपयश झालं आणि सोडून द्या, किंवा तुम्ही हे बघू शकता की त्या अपयशाला आपली पहिली यशाची पायरी धरून पुढे जाऊ शकता का. आणि भरपूर देश अशातून पुढे जातात. आज करोनाने ज्या पद्धतीने प्रत्येकाला मागे टाकलंय, त्याला अपयश म्हणता येणार नाही, पण त्याला एक पद्धतीचा धक्का म्हणता येईल. तेव्हा त्या अपयशातून, त्या धक्क्यातून बाहेर निघण्यासाठी आपण यशाकडे पुढे बघावं, सकारात्मक भावाने पुढे बघावं आणि आत्मनिर्भरतेने पुढे बघावं, तरच तो देश पुढे जाईल. आणि आज भारताचं मी नेहमी म्हणते की भारत का पुढे जाईल, कारण की भारताचा आज तो स्वर्णकाल आलेला आहे. ज्या पद्धतीने पूर्ण विश्व भारताकडे बघतोय,
The world is looking at India more. India is looking around the world to ask for something. India, can you help us? ज्या पद्धतीने लोक भारताकडे बघतात त्या मानाने हे आपल्याला दिसतंय की भारताचा स्वर्णकाळ येईल, पण तो तेव्हाच येईल जेव्हा भारतात राहणारा आमचा समाज, माझा युवा आत्मनिर्भर होईल आणि तो त्या आत्मनिर्भरतेतून भारताला पुढे नेईल. तर मला वाटतं लॉकडाऊनच्या नंतरचा युवा हा आत्मनिर्भर होईल जेव्हा तो सकारात्मक होईल. नो ब्लेम गेम, ओनली अ गेम टू प्ले अँड टू विन, या विचारातून समजा आपला युवा पुढे जाईल तर ह्याच्यानी खूप ताकद मिळेल. हे जे संकट आपल्यावर आलंय हे संकट न सांगता असं आलंय की ज्याच्यावर आत्ता भाष्य करण्यापेक्षा नंतर जेव्हा भारत ह्याच्यातून बाहेर निघेल आणि आय से इट्स अ ग्लोरियस कंट्री, ग्लोरियस इंडिया विल कम फॉरवर्ड अँड ह्याच्यातून भारत पुढे निघेल, तेव्हा तेव्हा आपण मागे वळून बघू की कोणाची चूक आहे आणि कोणामुळे काय होतंय. पण तोपर्यंत भारताची एवढी ताकद वाढलेली असेल की विश्व भारताला हे मागत असेल की भारताच्या आत्मनिर्भरतेमुळे आज भारत सुद्धा तो इतिहास घडवू शकतो. तो इतिहास जो मागच्या वेळी प्रत्येक देशाने घडवला, आज भारताकडे ती संधी आहे. आणि ती संधी भारताकडे त्यामुळेच आहे कारण की भारताची लोकसंख्या युवा आहे, तो युवा तयार आहे आणि तो युवा आत्मनिर्भर बनण्यासाठी पूर्णतः तयार आहे आणि सकारात्मक आहे. त्या युवकाला मी सांगू इच्छिते कि हमारे पास सब कुछ है, बस हमें बटोरना है और हमें समझना है कि हमें इससे हमारा क्या फायदा हो और हमारे देश का क्या फायदा हो. हम देश के नागरिक हैं, हम हमारा भी अच्छा सोचेंगे और उसके साथ देश का भी अच्छा सोचेंगे. जब हम ये साथ में सोचेंगे तो आगे बढ़ेंगे. तो आइए सब सकारात्मक रूप से साथ में सोचें. आने वाली घड़ी कठिन है, हमें बहुत सारी चीजें करनी है, लेकिन उस कठिनाई में भी जब सूरज उगेगा तो सबसे पहले सूरज की किरणें भारत के स्वर्णकाल को देखेगी, ये मैं अपेक्षा करती हूँ. तर मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते की मला तुम्ही हा प्लॅटफॉर्म दिला. भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे माझे अध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर, माझे महामंत्री फार काम करतात, विक्रांत पाटील, सगळी भारतीय जनता युवा मोर्चाची महाराष्ट्राची टीम, माझे प्रभारी जे अतुल कुमार जी आहेत, माझे राष्ट्रीय उपाध्यक्ष जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत, त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ताई धन्यवाद. अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी करतायत. सकारात्मकतेला किती महत्व प्राप्त झालेलं आहे आणि पुढील काळात किती सकारात्मकतेला महत्व येणार आहे याचं महत्व आपण या ठिकाणी पटवून दिलं. ताई आपण काही प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत. ताई लॉकडाऊनच्या काळात तसा आपण याबद्दल उल्लेख केलेला आहेच, पण लॉकडाऊनच्या काळामध्ये बऱ्याच कॉर्पोरेटने वर्क फ्रॉम होमचा प्रयोग यशस्वीपणे राबविलेला आहे. भविष्यात या वर्क फ्रॉम होमची काय स्थिती राहील, आपल्याला काय वाटतं, याचे फायदे व तोटे काय असू शकतात? मी प्रत्येक गोष्टीला ना इट्स ऑलवेज होप अगेन्स्ट होप, मी प्रत्येक गोष्टीला फार त्या बाजूनी बघते. वर्क फ्रॉम होम ही कॉन्सेप्ट खूप चांगली आहे आणि ज्या ज्या कंपनीजला म्हणजे त्या IT कंपनीज असो, अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या ऑनलाईन सर्व्हिसेस करतात त्यांना घरातून काम करता येईल. त्याच्यातून अजून एक फार महत्वाचा मुद्दा येतो. आता मी स्वतः एन्व्हायरमेंटलिस्ट आहे आणि मला वाटतं पर्यावरणवादी तरुणांनी असायलाच हवं, कारण की या पृथ्वीला वाचवायचं असेल तर पर्यावरण वाचवणं फार महत्वाचं आहे आणि आपल्याला वाचवणं, पर्यावरण वाचलं तर आपण वाचू, त्यानुसार आपण काम करणं महत्वाचं आहे. तुम्ही आता बघितलं असेल की मुंबईत लोकांना डॉल्फिन दिसतोय, लोकांना सहारनपूर शहर जे उत्तर प्रदेशमध्ये आहे तिथून हिमालयाच्या रांगा दिसतात ज्या लोकांना 100 वर्षापूर्वी दिसायच्या. आज लॉकडाऊनमुळे एक पर्यावरण आपल्याला वेगळ्या पद्धतीने, खरं पर्यावरण आपली जी पृथ्वी आहे ज्यांनी आपल्याला श्वास द्यायला आणि आपल्याला ताकद दिली आहे ते दिसतंय. वर्क फ्रॉम होम ही कॉन्सेप्ट त्यासाठी खूप चांगली आहे. विल हॅव लेस ट्रॅफिक ऑन द रोड. दिस विल बी प्लॅन्ड वे, म्हणजे ट्रॅफिक कमी होईल, लोकांना जे घरून काम करतात ते घरून काम करू इच्छित असतील ते घरून काम करू शकतात आणि त्यानुसार तो एक वर्क कल्चर पण चांगलं होऊ शकतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीतून मी ह्याच्यातून फार एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणून बघते, पण वर्क फ्रॉम होम ही कॉन्सेप्टच चांगली आहे ज्याच्याने आपण ऑफिसचाही भार कमी करू शकतो आणि तो भार आपण त्यानुसार पब्लिक ट्रान्सपोर्टवर भार कमी करू शकतो, आपण आपल्या ट्रॅफिकवर भार कमी करू शकतो, कारण की वर्क फ्रॉम होम मोस्टली हे शहरातून होत असतं. मला वाटतं वर्क फ्रॉम होम ही कॉन्सेप्ट चांगली आहे आणि मी नक्की IT मिनिस्ट्रीला पण हे सजेशन देईन की वर्क फ्रॉम होम ही कॉन्सेप्ट राबवावी प्रत्येक कंपनीने, ज्याच्याने कंपनीलाही तो भार कमी होईल आणि त्यानुसार आपण तो बॅलन्स करू शकू. त्याला पर्यावरणाला मदत होईल आणि त्यानुसार कंपनीला भरपूर गोष्टीतून मदत होईल. निश्चितच ताई. ताई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनने जागतिक विश्वासार्हता नक्कीच गमावलेली आहे असे चित्र दिसत आहे. तर मेड इन चायना ते मेक इन इंडिया हे जलद गतीने होईल असे सुद्धा चित्र या ठिकाणी दिसत आहे. यामध्ये युवा भारतातील युवांना कशा संधी उपलब्ध होऊ शकतात? काय संधी उपलब्ध होऊ शकतात? म्हणजे माझी इच्छा आहे की ज्या पद्धतीने गेले 6 वर्ष मोदी सरकार युवकांना पहिल्यापासून आत्मनिर्भर व्हायला सांगतीये. स्किल इंडिया आमच्यासाठी का महत्वाचं आहे की हर किसी के हुनर को हमें ताकद देनी आहे. कशासाठी हवं? कारण की भारताकडे पण तेवढीच मॅन पॉवर आहे. भारताकडे पण तेवढीच मॅन पॉवर म्हणजे माझे वडील म्हणायचे की इंडिया इज अ डेमोक्रेसी विच हॅज स्ट्रेंथ, नंबर अँड इंडिया इज अ इंटेलेक्च्युअल डेमोक्रेसी ऑल्सो. म्हणजे आपल्याकडे मॅन पॉवर सुद्धा आहे आणि आपल्याकडे डोकं सुद्धा आहे, बुद्धी सुद्धा आहे. या दोघांचा वापर आपण केला त्यानुसार त्याचा खूप फायदा होईल. आता चीनचं काय होणार आणि चीन पुढे काय करणार त्यापेक्षा चीनच्या कॉम्पिटिशन मध्ये आज तायवान काय करते हे बघणं महत्वाचं आहे. आज साऊथ कोरिया काय करते, कारण की आपण आशिया खंडाकडे बघितलं, एक इंटरनॅशनल पॉलिटिक्सची विद्यार्थी असल्यामुळे आशिया खंडाकडे बघितलं तर चीनकडे चीन सुद्धा 1980 नंतरच वाढत गेला या सगळ्या गोष्टीतून आणि चीनकडे मॅन पॉवर असल्यामुळे प्रॉडक्ट निर्माण करण्याची ताकद, त्याची क्वांटिटी हे त्यांच्याकडे खूप जास्त होतं आणि क्वालिटी प्रॉडक्ट मध्ये चीन फार चांगला नाहीये. पण भारताकडे एक व्यवस्था आहे. वी कॅन क्रिएट प्रॉडक्ट इन क्वांटिटी ऑल्सो अँड वी कॅन मेक प्रॉडक्ट इन क्वालिटी ऑल्सो. आणि ज्या पद्धतीने आता परत एकदा आत्मनिर्भरतेसाठी आदरणीय पंतप्रधान सांगतायत लुक इन साइड इन द कंट्री, आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला उदाहरणं दिलेले आहेत त्या उदाहरणातून जेव्हा देशाचा युवा तयार होईल, शेवटी सरकार सगळ्या पद्धतीने प्लॅटफॉर्म देत आहे पण देशाचा युवा ठरवायला हवा. आणि असे किती आपल्याकडे जबरदस्त युवा आहेत की छोट्या छोट्या इनोव्हेशन मधून आज पूर्ण वर्ल्ड मध्ये, पूर्ण विश्वात त्यांचं नाव मोठं होतंय. तर मला वाटतं चीनकडे न बघता आज जेव्हा विश्व भारताकडे बघतोय आणि भारत पंतप्रधान जेव्हा आपल्याला एवढा मोठा एक संधी देत आहेत, या संधीतून सोनं करणं हे आपल्या युवकांकडून अपेक्षित आहे. आणि अशा भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत जे युवक शोधू शकतात आणि तेवढा हुशार महाराष्ट्र देशाचा युवक आहे. नक्कीच ताई. ताई, तुम्ही आम्हा युवांसाठी सदैव प्रेरणादायी आहात आणि महाराष्ट्राची रणरागिणी देशाचे नेतृत्व करत राष्ट्रीय युवा मोर्चाच्या अध्यक्षा झाल्यात. ही महाराष्ट्रातील तमाम युवांसाठी अभिमानाची गोष्ट होती. स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांच्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राला राष्ट्रीय युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला. ताई, आपण आपली कारकीर्द पण तेवढ्याच आक्रमकपणे गाजवलेली आहे. तर या कारकिर्दीमधील महत्वाचे टप्पे महाराष्ट्राला जाणून घ्यायला आवडेल. कारकीर्द राजकारणाचा प्रवास फार माझा वर खाली होता, पण 2-4 गोष्टीतून मी शिकले आणि मला वाटतं त्याच्यामुळे आज मला 14 वर्ष झालेत भारतीय जनता पार्टीत काम करत ऍक्टिव्हली. जन्मलेच भारतीय जनता पार्टीत, त्यामुळे काही फार वेगळं वाटत नाही. पण एक कार्यकर्ता म्हणून काम करत आले मी 14 वर्ष झालेत. मी परवाच एका कार्यक्रमात मला विचारलं, तू कशातून शिकलीस? म्हणलं मी माझ्या चुकातून शिकले. आणि जो आपल्या चुका मानतो आणि शिकतो तोच पुढे जातो असं माझे वडील म्हणायचे. तेव्हा मी तरुण होते म्हणून लक्ष दिलं नाही, पण जेव्हा मी स्वतःच्या चुका केल्या आणि मला लक्षात आलं की चुका चुका असतात आणि त्याच्यातून शिकून पुढे जायचं असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो. तर त्या ह्याच्यातून मी भरपूर शिकले. आपण जेव्हा राजकारणात असतो आणि माझे युवा मोर्चाचे कार्यकर्ते समोर आहेत, तरुण असतो, बहुत जोश होता है, थोड़ा होश कम हो जाता है, बैलेंस करना बहुत दिक्कत होती है. एक नवीन विचारातून आपण येतो की हमें ये करना है, वो करना है, आणि ते चुकीचं नसतं, पण त्याला पण एका सिस्टीम मध्ये करणं हेही फार महत्वाचं असतं. तुमच्यातली जी एनर्जी आहे, तुमच्यातली जी ताकद आहे, तुमच्यात जे काही असेल ते करणं फार महत्वाचं असतं, पण त्याच्यातूनही कुठे ना कुठे जाऊन चुकावंच लागतं. शेवटी माणूस चुकला नाही तर तो माणूसच नाही, आणि त्या चुकांना जो समजला तो खरा माणूस. त्यामुळे मी माझी कारकीर्द काही म्हणू शकत नाही, पण सुरुवात केली महाराष्ट्राची युवा महामंत्रीच्या पदावरून. विक्रांत सारखीच इकडे तिकडे मी धावायचे आणि त्यानंतर राष्ट्रीय युवा मोर्चाची मी उपाध्यक्ष होते, राष्ट्रीय मंत्री झाले. हे माझं सौभाग्य आहे की माझे वडील सुद्धा आदरणीय प्रमोदजी 1984 ला राष्ट्रीय मंत्री होते भारतीय जनता पार्टीचे, आणि मग 86 ला युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. बरोबर 30 वर्षानंतर 2016 ला मी पण आधी राष्ट्रीय मंत्री होते 2 वर्ष भारतीय जनता पार्टीची, आणि बरोबर 30 वर्षानंतर मी 2016 ला युवा मोर्चाची राष्ट्रीय अध्यक्ष झाले. या सगळ्या गोष्टीतून
कार्यकीर्ती अशी काही नाहीये, पण या प्रवासातून एवढंच शिकले मी की नोबडी इज बिगर दॅन दी ऑर्गनायझेशन. कोणीही संस्थेपेक्षा किंवा आपल्या संघटनेहून मोठा नसतो आणि संघटना हीच आपली ताकद असते. शेवटी ती विचारधारा महत्वाची आहे आणि जेवढा माझा प्रवास झाला त्या विचारधारातून चुकीतून शिकले, नवीन शिकले, काही काही गोष्टी ते एकदम ताकदनुसार सांगितलं नाही हे करायलाच हवं आणि मलाही प्रत्येक नेतृत्वाचा एक आशीर्वाद मिळाला. मग जेव्हा युवा मोर्चाची मी राष्ट्रीय अध्यक्षा झाली, माझे अध्यक्ष अमित भाई शाह होते. अमित भाई ने विचारलं, अमित भाई टीम कैसी बनानी है? तो मला अमित भाई म्हणले, कैसी बनानी माने जैसे तुमको बनानी है, अच्छी टीम बनाओ, अच्छा काम करो. आणि कधीच अमित भाईनी हे सांगितले नाही की इसको बनाना चाहिए, ये होना चाहिए. आणि ज्या पद्धतीने मी टीम बनवली, म्हणजे पहिल्यांदा काश्मीर व्हॅलीमधून माझे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत, बराक व्हॅलीमधून मी घेतलं कोणाला, केरळमधून अनुप अँथनी जोसेफ असो, तमिळनाडूमधून आमचे कोणी असो, अशा वेगवेगळ्या लोकांना घेऊन मी एक वेगळी टीम बनवली. आणि नंतर त्याच्यावर अजून सब टीम्स बनवल्या, ज्या राजकीय परिवारातून येत नाहीत, राजकारणाशी त्यांचा काडी मात्र संबंध नाही, पण त्यांना कुतूहल आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीकडे वरून काम करतात. त्यामुळे माझी टीम अशी वेगळी झाली आणि मला नेहमी मोठ्यांचा आशीर्वाद मिळाला आणि नेहमी मला सांगत गेल्या. मला एक त्याच्यातून आठवतं की माझ्या प्रवासातून मला सुषमाजींची खूप आठवण येते. 2009ला जेव्हा मी विधानसभा हरले आणि फार चांगल्याच मताने हरले आणि तेव्हा मी म्हटलं की नाही हारी तो क्या हुआ, लढूंगी. सुषमाजींकडे गेले तो सुषमा जी ने बोले, सुषमा जी मुझे ये काम करना है, मुझे वो करना है, मुझे ये पदाधिकारी बनना है. ते बोले बेटा अभी पहले बैठो और याद रखना जिंदगी में कुछ एक चीज तय कर, तुझे क्या करना है. मैंने मुझे इलेक्टिव रिप्रेजेंटेटिव बनना है, मुझे राजनीति में चुनाव लड़ना है और मैं हारी जरूर हूं लेकिन मैं चुनाव फिर से लड़ना चाहती हूँ, मुझ में वो आशावाद है. मैंने बेटा फिर याद रखना हर वक्त एक चुनाव क्षेत्र में काम करते रहना, मेहनत करना और अपनी दूध वाली जो भैंस होती, दुभती जी गाय असते, बराबर से खोटे से टांगे रहना, कोई और न ले जाए. मग तुझ्यात ती ताकद आहे, तू बोलू शकते, लोकांशी कोऑर्डिनेट करू शकते किंवा जे काय काम करू शकते ते स्वतःला बांधून ठेवून त्यानुसार काम कर. आणि ते मला क्लिक झालं आणि मग मी करत राहिले काम. आणि 2014 मध्ये मला कठीण मतदारसंघातून एक चांगली संधी मिळाली आणि मी फार तेव्हा सकारात्मक आणि आशावादी होते. अजूनही मी आहे. म्हणजे आय विल गेट अपसेट फॉर सम टाइम बट अगेन आई एम व्हेरी पॉझिटिव्ह. आणि त्याच्याने खूप फायदा झाला. तर उतार चढ़ाव तो राजनीति में होते रहते हैं. जो आदमी गलतियों से सीखता है वो बिलकुल आगे चलता है. आणि मला वाटतं माझ्या चुकातून मी खूप जास्त शिकले आणि जे काही आतापर्यंत मी जिथे पोहोचले, मला वाटतं कार्यकर्ता म्हणून पार्टीने खूप प्रेम दिलं. आणि बघा ना, युवा मोर्चा, महिला मोर्चा असतो तरी युवा मोर्चाचं अध्यक्षपद देणं हे माझ्यासाठी खूप मोठं काम आहे आणि माझी टीम सुद्धा माझ्या फार जबरदस्त काम करते. हे 3 वर्ष खूप चांगले झाले, त्यामुळे सगळ्यांना धन्यवाद. नक्कीच ताई. राष्ट्रीय युवा मोर्चाची टीम आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा भारतीय जनता युवा मोर्चा राज्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न, त्याच आदर्शावर प्रयत्न करतो. आणि ताई खरं पाहता एक यशस्वी खासदार, कालच आपल्या कारकिर्दीला 6 वर्ष पूर्ण झालीत. एक यशस्वी खासदार, राष्ट्रीय युवा मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून देशभर प्रवास, त्यानंतर एक आई, त्यानंतर एक पत्नी, या सर्व भूमिका पार पाडताना तारेवरची कसरत नक्कीच होत असणार आपली. याची जाणीव सुद्धा आम्हाला आहे ताई. पण आपण या जबाबदाऱ्यांची सांगड कशी घालता नेमकी? बिकॉज आय एम अ वुमन. दॅट्स द स्ट्रेट आन्सर. कारण की मला वाटतं ह्याच्यात माझं काही फेमिनिस्ट उत्तर नाहीये, पण हे उत्तर खरं आहे. महिलेला जमतं. महिलेला एका वेळेस, मला वाटतं हे बायोलॉजिकली पण खरं आहे की महिला एका वेळेस 4 गोष्टी करू शकते. तुम्ही पुरुषाला एक गोष्ट द्या आणि दुसरी, म्हणजे माझे युवा मोर्चाचा कार्यकर्ता सगळं करतो, पण हे महिलेला जमतं आणि मला फार त्याच्यात फार अवघड वाटत नाही. मला वाटतं आपण सगळेच तारेवरची कसरत करत असतो आणि त्या तारेवर कसरतीवर एक गोष्ट मला लक्षात आहे. एक असेच आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व होतं आणि त्यांच्यावर मी बसले होते. म्हणलं सर हम ये करेंगे वो करेंगे. मैं बहुत बिझी हूँ, मैं बहुत बिझी हूँ. मला जर खायला वेळ मिळत नाही, मला झोपायला वेळ मिळत नाही, कार्यकर्ते 3 वाजेपर्यंत असतात, हे असतं. म्हणलं का तुम्ही कार्यकर्त्यांना वेळ का देत नाही? एक वेळापत्रक ठेवा, लोकांना भेटा. नाही नाही, तुला कळत कसं नाही? म्हणलं मी पण मतदारसंघातून येते, मलाही कळतं. आणि जेव्हा तुम्ही एक कॉन्सेप्ट लावता, शिस्त लावता, लोक फॉलो करतात. असं काही नाही की लोक त्यांना कळत नाही. नाही नाही नाही, मला खूप काम असतं. म्हणलं अच्छा. नंतर मी बघितलं खूप काम असतं बोलणारे लोक जे असतात, असे नेते जे आता भरपूर म्हणत असतात की खूप काम असतं, त्यांना खरं सांगितलं तर काहीच काम नसतं. मी उदाहरण परत माझ्या वडिलांचं देते.
माझ्या वडिलांवर जबाबदारी प्रमोदजींवर महाराष्ट्र आणि पूर्ण देशाची होती. पण त्यांनी कधी वाढदिवस चुकवले नाही. संध्याकाळी समजा मुंबईत असले तर 7 वाजता आमच्यावर जेवण चुकवलं नाही. सीरियल चुकवलं नाही आमच्यावर बसताना. फोनवर आपलं काम चुकवलं नाही. सकाळी उठून जे फोन परत करायचे, छोटे-छोटे कार्यकर्ते पूर्ण देशभराचे, ज्यांनी आदल्या दिवशी फोन केला असेल, त्यांना फोन त्यांनी चुकवला नाही. त्यांनी कधी लग्नाचे वाढदिवस चुकवले नाही, कधी काहीच चुकवलं नाही. म्हणजे माणसाने ठरवलं, तो तर सगळं करू शकतो आणि त्याला वेळापत्रक लागतं. हर वक्त कहना मैं बहुत बिजी हूँ, मुझे कुछ नहीं होता, मुझे लगता है वो लोग बहुत बोर होते हैं और वो कुछ नहीं करते. जो कहते हैं की मैं बहुत कुछ कर सकता हूँ, वही लोक कुछ कर सकते हैं. मला वाटतं एक आई म्हणून, मुलगी म्हणून, बहीण म्हणून, पत्नी म्हणून, युवा मोर्चाची अध्यक्ष म्हणून मी या आशेवर नेहमी राहते की हां, ठीक आहे, तकलीफ आहे, लेकिन सब अच्छा होगा. जेव्हा सब अच्छा होगा या विचारातून तुम्ही पुढे जाता आणि ही गरज आहे प्रत्येकाची. माणसाला ती गरज आहे आणि या देशाला ती गरज आहे. ती घेऊन जाते. संध्याकाळी कंटाळते सुद्धा आणि परत सकाळी उठून निराशावादातून बाहेर येते आणि म्हणते, "किसकी बेटी है तू? उठ के काम कर." तर मला वाटतं त्याच्यातून फायदा होतो. आता हे झाल्यावर मुलीचाच अभ्यास घ्यायचा आहे मला. निश्चितच ताई, पुन्हा आपण एकदा सकारात्मकता कशी असावी याचं उदाहरण या ठिकाणी आम्हाला दिलं. ताई, स्वर्गीय प्रमोदजी महाजन हे देशाचे खूप झंझावती नेतृत्व होतं. त्यांच्या कामाची उंची खरोखरच खूपच प्रचंड मोठी होती. आज उभा देश तुमच्यामध्ये प्रमोदजींना पाहत आहे. अशा वेळी आपल्या खांद्यावर असलेले जनतेच्या अपेक्षांचं ओझं सुद्धा फार मोठं आहेच. आपण हे शिवधनुष्य कसे पेलता? आम्हा सर्व महाराष्ट्रातील सर्व युवांना हे ऐकायला आवडेल. खरं तर मी माझ्या गोष्टींचा फार उपापोह करत नाही, कि मुझे बहुत करना पड़ता है, मुझ पे बहुत जिम्मेदारी है, मेरी जिंदगी बहुत कठीण है, इस कठीण राह पे मुझे चलना है. मला वाटतं हा सगळा मेलो ड्रामा काही कामाचा नाहीये. जेव्हा देवानी तुमच्यावर अशा परिस्थित्या आणल्या आहेत, की ज्याच्यातून तुम्हाला बाहेर यायचंय, तुम्हाला काम करायचंय. मी नेहमी म्हणते, की जे काही माझ्या आयुष्यात घडलं, ते एखाद वेळेस ह्याच्यासाठीच असेल, की मी एखाद वेळेस जबाबदारी घेण्याच्या लायक असेल आणि त्या जबाबदारी घेऊन काम करणं ही माझी जबाबदारी आहे. दिस इज माय ड्युटी. त्यामुळे मी नेहमी हा विचार करते, की जो कुछ हो मेलोड्रामा करके फायदा नहीं है, परफॉर्मन्स देके फायदा है. आणि आय डोंट नो लोकं प्रमोदजींना माझ्यात बिलकुल बघत नाहीत. ते बघणारे लोकं आय एम सॉरी, समजा चुकून बघत असाल तर ही फार मोठी चूक करताय तुम्ही. मग त्यांच्या नखासारखी पण होण्याची ताकद आणि हिम्मत आणि माझी लायकी नाहीये. मी त्यांची मुलगी याचा मला फार अभिमान आहे आणि त्या अभिमानातून मला खूप प्रेम मिळतं. म्हणजे मी 6 वर्ष झाले, त्याच्या आधीच्या तर भरपूर कहाण्या आहेत, पण 6 वर्ष झाले मी खासदार आहे आणि तुम्हाला मला सांगायला खूप आवडेल कारण की महाराष्ट्र जनतेला ऐकायला आवडेल. मी जेव्हा केव्हा पार्लमेंटमध्ये जाते, अ, लोकसभा असो, राज्यसभा असो, आम्ही मध्ये बसून कॉफी पितो जिथे सेंट्रल हॉलमध्ये किंवा मी समजा कुठे बाहेरही जात असेल पार्लमेंटमधून, त्या पार्लमेंटच्या सगळ्या संकुलात, त्या संकुलात तिकडचा कोणता ड्रायव्हर असो, एखादा पिऊन असो, जो राज्यसभेसाठी कागद देत असेल, लोकसभेसाठी कागद देत असेल, कोणी कोणाचा पीए असो किंवा जुने खासदार जे कधीतरी एकदा खासदार होते, एकदाच, आणि ते फक्त भारतीय जनता पार्टीचे नाही, कोणत्याही पार्टीचे, ते माझ्याकडे येऊन भेटतात आणि मला म्हणतात, "प्रमोद की बेटी हो?" मैंने हाँ, बहुत मदद की हमारी, बहुत उम्दा आदमी थे. मग कोणीतरी येऊन, "प्रमोद जी की बेटी हो, मेरा ये हुआ था तभी ये हुआ." मेरा, मैं एक पिऊन आणि मला पार्लमेंटमध्ये गेल्यावर आपल्या घरात गेल्यासारखं वाटतं. एवढं लोकांचं प्रमोदजींबरोबर 14 वर्ष झाले प्रमोदजी गेलेत. त्यांच्यावर असलेलं प्रेम आणि ते लक्षात ठेवणं, की हमारे साथ मेरे कंधे पे हात रखा था. मुझसे ये बात की थी. मैंने जब मेरी अपनी दिक्कत बताई उन्होंने. मला वाटतं ह्याच्याहून जास्त मला मुलगी म्हणून काय हवंय? म्हणजे धिस इज माय पॉवर, की माझ्या वडिलांनी एवढं मोठं विश्व फक्त माझ्यासाठी नाही, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी सोडलंय. एवढी मोठी ताकद सोडलीये. आपलं कामच आहे त्यांचं नाव मोठं करायचं आणि ते फक्त पूनम प्रमोद महाजनचं काम नाहीये. ते प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे. अटलजींचं नाव मोठं करायचं, सुषमाजींचं नाव. ज्या लोकांनी आयुष्यात एवढं दिलंय आणि हे माझं सौभाग्य की मी त्यांची मुलगी आहे. पण हे त्यांचं चांगलं आहे की नाही, की मी हा प्रयत्न करते त्यांच्या मुलीचं नाव, मुलगी म्हणून त्यांचं नाव ठीक ठेवायचं. ते तर काळच सांगेल. पण मला हा आशीर्वाद आहे आणि मला मला इतकं बरं वाटतं. मी कुठेही गेले म्हणजे अरुणाचल प्रदेशला मी गेले होते 3-4 दिवसासाठी, कार्यक्रमासाठी, आणि मी एकदम बॉर्डर पण गेले, चीनच्या बॉर्डर पर्यंत कार्यकर्त्यांना भेटले. तिकडचे कार्यकर्ते असो, प्रमोदजी,
प्रमोदजींचा शेवटचा दौरा होता आसामचा आणि आसामची इलेक्शन ते बघत होते 2006 मध्ये. त्याच्यानंतर जेव्हा आसाम आणि माझं प्रेमच वेगळं. आता त्यानंतर जेव्हा प्रमोदजी गेल्यानंतर आसामने खूप प्रेम दिलं. मी जेव्हा केव्हा आसामला जाते लोकांच्या घरात प्रमोदजींचे फोटो आहेत. मी असे अनेक गोष्टी सांगू शकते. गेल्या 14 वर्षात या गोष्टींनी मला बळ दिलं आणि बळ मुलगी म्हणून दिलं, बळ कार्यकर्ता म्हणून दिलं. आणि मी नेहमी म्हणते, खूप वर्षापासून मी म्हणते, की प्रमोद जी किसी में दिखते नहीं है. प्रमोद जी का अंश हर कार्यकर्ता में. म्हणजे तुमचीच एखादी ती मला वाटतं कॉम्पिटिशन होती ज्याच्यात प्रमोदजींवर एक खूप छान भाषण त्या मुलांनी केलं होतं. रत्न पारखी. जे मी माझ्या YouTubeवर पण चढवलं आणि माझ्या सोशल मीडियावर पण ठेवलं. ते प्रमोदजी आहेत. प्रमोदजी इथे नाहीत. प्रमोदजी प्रत्येक कार्यकर्त्यात दिसतात. काय ताकद असेल ना? पण सौभाग्य त्यांची मुलगी आहे म्हणून प्रयत्न करते. पण जबाबदाऱ्या ह्या आपल्या सगळ्यांच्या किसी का दुःख किसी से बड़ा नहीं होता. सबका सुख सबसे बड़ा हो इतना मैं कहती हूँ. पण त्या दुःखाचं भांडवल पॉलिटिकली करणं हे मला कधी जमलं नाही. त्यामुळे मला ते दाखवता आलं नाही. पण मी आहे आता इकडे. तर त्यांची मुलगी म्हणून आशीर्वाद नक्की असेल. निश्चितच ताई. आणि खरोखरच प्रमोदजींचा अंश हा भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांमध्ये तो आहेच. ताई, कोरोनाच्या या संकट काळामध्ये आम्ही बघितलंय भारतीय जनता युवा मोर्चाने फार सुप्त उपक्रम चालवले आहेत. जसे ब्लड हेल्पलाईन, राष्ट्रीय ब्लड हेल्पलाईन आपल्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली आहे. असे अनेक उपक्रम राष्ट्रीय भारतीय जनता युवा मोर्चाने केलेले आहे. तर ताई, महाराष्ट्रातील युवांना त्या उपक्रमाबद्दल काहीतरी आपण सांगावं आणि त्याबद्दल सर्व युवांना ऐकायला आवडेल या ठिकाणी. महाराष्ट्राच्या युवकांना मी धन्यवाद देऊ इच्छिते आणि सगळ्यात पहिल्यांदा भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्राला धन्यवाद देऊ इच्छिते. का? कारण की काही असे प्रदेश असतात पूर्ण देशभरात जिथे सगळ्यात जास्त कामाचा भार असतो. आणि जेव्हा करोनामुळे लॉकडाऊन झालं, मला वाटतं उत्तर प्रदेश असो, बिहारचा माझा युवा मोर्चा असो, महाराष्ट्राचा माझा युवा मोर्चा, कारण की महाराष्ट्रात पूर्ण देश राहतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि जेव्हा जेव्हा मी हाक दिली, महाराष्ट्राचा माझा युवा मोर्चाचा प्रत्येक कार्यकर्ता, जिल्हा मंडळातल्या कार्यकर्त्यांनी बीजेवायएम केअर्सच्या माध्यमातून जे काम केले आहे, मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते. मी म्हणलं ना, महाराष्ट्रात पूर्ण देश राहतो आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी प्रत्येक त्या देशातल्या मजुराला, तिकडच्या राहणाऱ्या माणसाला मदत केली. नागालँड मधून कोणी अडकले आणि एक ट्विट केलं तर युवा मोर्चा महाराष्ट्राने काम केलं. केरळचे कोणते स्टुडंट्स कुठे अडकलेत वर्ध्याला तर फोन केला आणि प्रत्येकाला मदत केली. म्हणजे महाराष्ट्र भारतीय जनता युवा मोर्चा एक पद्धतीने म्हणजे मला अभिमानाचं, माझ्या प्रदेशाने एवढं चांगलं काम केलं ह्याचा मला अभिमान वाटला. आणि आता लॉकडाऊन मध्ये जेव्हा मी सकारात्मकताचे विषय बोलते, ब्लड हेल्पलाईन मधून सगळ्यात जास्त मला वाटतं 16,000हून जास्त तुम्ही बाटल्या ब्लड कलेक्ट केलं आणि अजून तुमच्याकडे मला वाटतं 1 लाखाची काहीतरी यादी आहे. पीएम केअर्स साठी मी फक्त आवाहन केलं की इट इज नॉट अबाउट मनी, इट इज अबाउट हाऊ वी कॉन्ट्रीब्यूट टू द कंट्री. एवढं म्हणलं तर महाराष्ट्र युवा मोर्चानी दिल लगा के काम किया. कोणाचं काही पाठवायचं असेल, ह्याचं औषध पाठवा, ह्याचं ते करा. प्रत्येक वेळेस युवा मोर्चा महाराष्ट्राने खूप काम केलं. म्हणजे देशभराच्या युवा मोर्चाने, तुम्ही जेव्हा हॅशटॅग बीजेवायएम केअर्स जेव्हा लोक बघतात, ते बघतात की किधर से कहां भारत जुड़ा हुआ है. आज पहली बार भारत एक आया है कोरोना की आपदा की वजह से और हम एक दूसरे को माणुसकीच्या रूपाने आपण एकमेकांना इतकी मदत केली आणि ती फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकली. कारण की आपली विचारधाराच आहे की लोक शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोचायचंय आणि तोपर्यंत चरेवेती चरेवेती चरेवेतीचा मंत्र आपल्याला ठेवायचा आहे आणि ते काम आपण केलं. या सगळ्या गोष्टीत एवढं काम करून सुद्धा मला भारतीय जनता युवा मोर्चाला, महाराष्ट्राच्या युवा मोर्चाला धन्यवाद देऊ इच्छिते की ज्या सकारात्मक गोष्टींविषयी मी बोलते. कारण की घरी बसून युवक मेंटल हेल्थ या विषयावर सुद्धा मी मागच्या वेळी तुमच्याशी बोलले होते की हे एक प्रेशर असतं, एक डिप्रेशन असतं. मैं घर पे बैठ के क्या करूं, कितना मैं फोन देखूं, कितना मैं क्या करूं, कितना कॅरम खेळू. म्हणजे मला सांगितलं समजा कोणत्या नेत्यांनी की कॅरम खेळत राहा. अरे किती मी कॅरम खेळणार, मला आयुष्यात काहीतरी करायचंय, माझ्या सुद्धा विचारांना वाव मिळाला पाहिजे. पण आता लॉकडाऊन मध्ये मी काही करू शकत नाही. फक्त बोलून काही होतं नाही की परिवारावर बसा आणि कॅरम खेळा आणि कोमट पाणी प्या. पण त्यानुसार भारतीय जनता युवा मोर्चाने काम केलं. हा युवा जो आहे त्यांनी, मला वाटतं बेस्ट क्लिक म्हणून तुमची काहीतरी स्पर्धा होती, मला या स्पर्धा नंतर कळल्या नाही तर मी पण त्याच्यात भाग घेतला असता. बेस्ट इनोव्हेटिव्ह मास्क, आणि मला वाटतं तुमची स्पर्धा संपली नाही तर माझ्या 7 वर्षाच्या मुलीने एक इनोव्हेटिव्ह मास्क बनवला होता, तो सुद्धा तिला त्याच्यात टाकलं असतं. त्यानंतर तुम्ही लेटस टू द रिअल हिरोज, म्हणजे जे फ्रंटलाईन मध्ये काम करणारे सफाई कर्मचारी असतील, बँकमध्ये काम करणारे लोक असतील, नर्सेस, डॉक्टर्स, पोलीस कर्मी,
या सगळ्यांना एक प्रेमाने पत्र पाठवायचं की धन्यवाद, तुम्ही आम्हाला एवढे मदत केली. किती बरं वाटत असेल, तुम्ही विचार करा. हे एक युवा मोर्चाने केलं. आणि सगळ्यात माझा आवडता कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम युवा मोर्चाने घेतला तो होता, मला वाटतं तुमची वक्तृत्व स्पर्धा. ती वक्तृत्व स्पर्धा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आणि या सगळ्या गोष्टीतून मी अजून युवकांना सांगू इच्छिते की या सकारात्मक विचारातून तुम्ही ह्याच्यात अजून भाग घ्या. भाग घ्या. मला वाटतं 24 का 25 तारखेपर्यंत ही स्पर्धा आहे. 24 24 ना? 24 Yes. तारखेपर्यंत ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत तुम्ही भाग घ्या. अपना हुनर दिखाओ. क्योंकि आज जिस प्रकार से आपदा में सिर्फ हमारे शरीर को तकलीफ नहीं हो रही, तो हमारे मन को तकलीफ हो रही. घरी बसून काय करावं? आणि त्यातून युवा जेव्हा ठरवतो, आपलं काही ना काही एक हुनर दाखवतो. तर माझी खूप अपेक्षा की महाराष्ट्राच्या जनतेकडून, युवकांकडून की या सगळ्यात भाग घ्या. तुम्ही दाखवा की तुम्ही काय करू इच्छिता. आणि युवा मोर्चाला आवडेल की काही तुमच्यासाठी, युवकांसाठी आम्ही काय करू शकलो तर बरं वाटेल. आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या सगळ्या टीमला महाराष्ट्राच्या मी शुभेच्छा देते आणि खूप खूप धन्यवाद देते यासाठी. खूप खूप धन्यवाद ताई. आपण नेहमीच आमचं मनोबल वाढवता आणि या ठिकाणी सुद्धा आपण मनोबल वाढवण्याचा आमचा प्रयत्न केला. त्याबद्दल निश्चितच भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश तर्फे आपले आभार व्यक्त करतो. ताई, भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनमताई महाजन यांच्यातर्फे महाराष्ट्रातील युवकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक संदेश. सगळ्यात पहिल्यांदा घरी राहा. बाहेर निघू नका. काम असेल तरच बाहेर निघा. जनतेची तुम्ही सगळे सेवा करताय. तुम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या हिशोबाने जनतेची सेवा करताय. ज्याला जे जमतंय तो करतोय. आज कोणी या पार्टीचा, त्या पार्टीचा, हा नागरिक, तो नागरिक, हा जातीचा, हा धर्माचा कोणी नाहीये. आज प्रत्येक भारतीय नागरिक एकत्र येऊन माणुसकीसाठी एकत्र बाहेर आलेला आहे. तरुणांची आपली टोळी असते. आपल्या जवळच्या लोकांना जेवण खाऊ घालतात. काही करण्याचा प्रयत्न करतात की मैं भी कुछ करूं. या सगळ्या महायज्ञात प्रत्येक जण आपली आपली आहुती देते. आणि त्या आहुतीत हेच म्हणते की या करोनातून मुक्तता द्या आणि या माणुसकीला ताकद द्या. मी महाराष्ट्राच्या माझ्या जनतेला आणि पूर्ण देशाच्या माझ्या युवकांना एवढंच सांगू इच्छिते की आदरणीय पंतप्रधानांनी आपल्याला आत्मनिर्भर बनण्यासाठी ज्या पद्धतीने आपल्या समोर एक स्टिम्युलस पॅकेज दिलाय, त्या पॅकेजचा तुम्ही वापर करा. आणि त्यानुसार आपल्याला आत्मनिर्भर करणं, आपल्याला आत्मनिर्भर करून, समाजाला आत्मनिर्भर करून या देशाला कसं पुढे घेऊन जाऊ इच्छितो आणि कसं घेऊन जाऊ शकतो याच्याकडे लक्ष द्या. महाराष्ट्राच्या युवकाला मी ह्याच्यासाठी सांगू इच्छिते कारण की महाराष्ट्र हा पुरोगामी राष्ट्र म्हणतो. महाराष्ट्रातला युवक हा कॉस्मोपॉलिटन पण युवक असतो आणि जो महाराष्ट्रातल्या गावात राहिलेला युवक असतो तोही वेगळ्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्राची ताकद दाखवतो. त्या महाराष्ट्राच्या युवकाला मी हेच सांगू इच्छिते की या सकारात्मक भावातून आत्मनिर्भरतेवर प्रत्येक जण काही बोलत असेल, पण तुम्ही ह्याच्यावर लक्ष द्या. मी तुम्हाला इतिहासातले भरपूर उदाहरणं आत्मनिर्भरतेचे त्या देशाचे दाखवले आणि त्या उदाहरणातून त्या देशाने केवढी आपली त्या पद्धतीने अपनी तरक्की करके वो आगे बढ़े. त्यांनी आपलं आत्मनिर्भरतेतून आपली ताकद दाखवली आहे. आज भारताला ती संधी मिळाली आहे. ती संधी कोणत्या देशांनी सगळ्या विश्वावर टाकली, पण ती संधी सगळ्यात महत्वाची या दुःखातून आपल्याला संधी निर्माण करायची आणि त्या संधीची ताकद आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे आत्मनिर्भरता हा फक्त शब्द नाहीये, हे आपलं ब्रीदवाक्य असायला हवं. हे आपल्याला आपल्यात बघण्यासाठी आपल्याला आत्मनिर्भरता हवी. आणि या आत्मनिर्भरतेतून जेव्हा युवक बाहेर येईल, आणि युवकाला सांगायची गरज नाही आत्मनिर्भर, वो हर वक्त आत्मनिर्भर ही होता है, लेकिन वो देश के लिए आत्मनिर्भर हो रहा है, अपने लिए हो रहा है. जेव्हा तो युवक ठरवेल ना, तर ज्या स्वप्नाचा भारत आपण सगळे बघतोय की जो न्यू इंडिया आने वाले 10 साल में दिखने वाला है, तो लगेच आपल्याला दिसेल. आणि त्याचे साक्षी आपण तरुण म्हणून असू, हे आपल्याला बघणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे या पिढीला मी एवढंच सांगू इच्छिते की या आत्मनिर्भरतेच्या ब्रीदवाक्यातून तुम्ही स्वतःला ताकदवर करा, स्वतःला सक्षम करा आणि स्वतःचं आणि देशाचं भवितव्य घडवा. आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा तुमच्या सेवेला तत्परतेने नेहमी तयार असेल. आणि तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद, तुम्ही सगळे स्वस्थ राहा, व्यवस्थित राहा आणि या सगळ्या संकटातून भारत पुढे होईल, विश्वगुरु होईल. आणि त्या विश्वगुरु मधील महाराष्ट्रातला असो किंवा भारतातला प्रत्येक तरुण या महायज्ञात आपली आहुती देईल आणि पुढे जाईल एवढी अपेक्षा करते. धन्यवाद ताई. तर मित्रांनो, आपल्या नेत्या आदरणीय पूनमताई महाजन यांनी लॉकडाऊन नंतरचा युवा भारत या विषयाला अनुसरून आपल्याला संदेश सुद्धा दिले.
त्यांच्या प्रत्येक शब्दातून, त्यांच्या अनुभवातून महाराष्ट्रातील युवांना नक्कीच ऊर्जा प्राप्त होईल, यात कुठलीही शंका नाही. ताई, आपण केलेल्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश तर्फे आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद ताई. शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. स्वस्थ राहा, घरात राहा, व्यवस्थित राहा. येस, नमस्कार.